नमस्कार। एस ब्रेकिंग के डिजिटल प्लेटफॉर्म पर आपका स्वागत है। मैं हूं शीतल कुमार। नासिक के शांति नगर झोपड़पट्टी हटाने की कार्रवाई के विरोध में चल रहे बेमुदक विराट आंदोलन को अब व्यापक जन समर्थन मिलने लगा है। आंदोलनकारियों की मांग है कि वर्षों से यहां रह रहे गरीब और पिछड़े वर्ग के परिवारों को बिना वैकल्पिक व्यवस्था को बेघर करना अन्यायपूर्ण है। इस आंदोलन को समर्थन देने के लिए सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता और अधिवक्ता डॉक्टर गुणरत्न सदावते तथा सामाजिक कार्यकर्ता जयश्री पाटिल आंदोलन स्थल पर पहुंचकर आंदोलनकारियों से संवाद करेंगे। वहीं आंदोलन का नेतृत्व कर रहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक जिला शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात ने कहा है कि जब तक शांति नगर के प्रभावित परिवारों को न्याय नहीं मिलता तब तक यह संघर्ष जारी रहेगा। उन्होंने प्रशासन से मांग की है कि बेघर हुए परिवारों को पुनर्वास की तत्काल व्यवस्था की जाए। वहीं आंदोलन में शामिल रवि आहिरे, गणेश खानदारे और आसिफ भाई शेख सहित कई आंदोलनकारी आमरण उपोषण पर बैठे हुए हैं। उनका कहना है कि घर हमारा हक है और अन्याय को किसी भी कीमत पर स्वीकार नहीं किया जाएगा। आंदोलनकारियों का स्पष्ट कहना है कि जब तक सरकार और प्रशासन उनकी मांगों पर सकारात्मक निर्णय नहीं लेती तब तक यह आंदोलन और उपोषण जारी रहेगा। वहीं अब देखना होगा कि डॉक्टर गुणरत्न सदावते और जयश्री पाटिल की इस मुलाकात के बाद प्रशासन की ओर से क्या कदम उठाए जाते हैं और शांति नगर के प्रभावित परिवारों को कब तक न्याय मिलता है। और वहीं गुणरत्न सदावते की दहाड़ से पूरी सरकार और सिस्टम हिल गई है। बैठ जाऊं क्या? बैठ जाइए। किधर है? सावित्रीबाई फुलेंचं, माता सावित्रीबाई फुलेंचं, माँ रमांचं, माँ जिजाऊचं, माँ सावित्रीबाई फुलेंचं, माँ रमाईचं, माँ जिजाऊचं। ये जिजाऊचं लेके हटना, ये जिजाऊचं लेके हटना, ये सावित्रीबाई फुलेंचं लेके हटना। और एकनाथ शिंदेंना हे नेते दिसत नाही और पाहण्याचा एकनाथ शिंदे साहेब तुमच्या डोळ्याचा चष्म्याचा नंबर तपासा असं म्हणण्याची वेळ आली काय? लबाड वरच्या बहिणी म्हणल्यानंतर चालत नसते। रोज आणून असं समजायचं नाही। शांती नगर हे एकच ठिकाणी विराळले उदय सामंत घरामध्ये सुद्धा जयभीम नगर आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा जयभीम नगर आहे। हे लक्षात ठेवायचं आणि जे समजायचं ते समजायचं, जे समजायचं ते समजायचं। तुला हे समजत नाही कायद्यानं आमची उडण सोडून मी मोठे इकडे तिकडे देऊन बोलणारा सुनावणारा नाही। हा गुणरत्न सदावते आंबेडकरी वारंवार सदावते साहेब आगे बढ़ो, सदावते साहेब आगे बढ़ो। म्हणूनच आपल्या समक्ष बोलताना
आणि आपल्या माध्यमातून मला माहित आहे टीव्ही चॅनल लाईव्ह असतील तर माझा उदय 2 बॉटल पाणी पिला असेल आतापर्यंत सगळं येते आलं. मला कल्पना है क्योंकि मैं संविधान के साथ खड़ा होता हूँ इसलिए मुझसे लोग डरते हैं. मला सांगायचं या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं कारखान्यांना गायरान जमीन देता येणार नाही. कारखान्यांना गायरान जमीन देता येणार नाही. कारखान्यांना गायरान जमीन देता येणार नाही. मला एक सांगा उदय सामंत 2017 जमीन कायद्यामध्ये बदल आला परंतु त्या बदलामध्ये काय पाहिजे कायद्यात बदल करताना 22 आणलं 22 स्पष्टपणे सांगतोय की गावरानाची जमीन ही दुसरा कोणालाही देता येणार नाही फक्त SC आणि ST यांनाच देता येईल. हा कायदा आहे हा सर्वोच्च न्यायालयाने प्रोटेक्टेड है. 2024 को ये GR निकाला गया. हा शासन निर्णय काढण्यात आला. हे शासन निर्णय काढताना गणपतीची शपथ खाऊन उदय खरं बोलायचं की या शासन निर्णयामध्ये एका ठिकाणी तरी शांतीनगर ही वसाहत गुरुचरण म्हणजेच गायरान आहे असं लिहिलेलं आहे का? याचा अर्थ महसूल मंत्र्यांची फसवणूक करण्यात आली. त्या कागदावर ज्या कागदाच्या आधारे ते घुसले की नाही. आपण घुसखोर नाही. घुसखोर कोण आहेत? या कागदावर कुठंच लिहिलेलं नाही की ही जमीन गुरुचरण म्हणजे गायराने कुठंच लिहिलं नाही. ह्याच्यात काय लिहिलं? ह्याच्यात लिहिलं शासकीय जमीन. उदय माय डिअर उदय कागदावर गायरान जमीन लिहिलेली नाही कारण शासकीय जमिनीची व्याख्या वेगळी आहे आणि गायरान जमिनीची व्याख्या वेगळी आहे. ह्या 2 व्याख्या वेगळ्या आहेत. मग माझ्या उदय अरे एवढा पैशाचा एवढा व्यापाऱ्यांचा एवढा इंडस्ट्रीवाल्याचा अट्टास कशासाठी यार? अरे पैसे कुयसतील पैशाला वळवी लागल. एवढा पैसा अधिक पैसा व्यापाऱ्यांना इंडस्ट्रीवाल्यांना मंत्र्यांना अधिकाऱ्यांना आता ठेवू नका कारण मोदीजी कागदाचा पैसा लवकर बंद करतील प्लास्टिकचा आणतील. अरे हे पैसा तुमच्या काही कामाचा राहणार नाही. या पैशासोबत माझ्या या नाही जिजाऊच्या लेकींचे हळहळे यार तू मेरा दोस्त में समझिया और कुछ समझ. और उदय एक गोष्ट आठवून बघ जेव्हा मुख्यमंत्री महोदय तुम्हाला बंगला देत नाही काय देत नाही बंगला त्यावेळेस तुम्ही माझ्यासारख्याला म्हणता मी सह्याद्री विश्रामगृहावर बसून मिटिंगा घेतो कारण तुमच्याकडे बंगला नसते. अरे तुमच्याकडे अनेक घरं असतात पण बंगला नसते.
म्हणून तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला काय हवं असतंय तर तुम्हाला बंगला हवा असतंय. अरे आमचे संसार, आमच्या बिराडाचा संसार उद्या पडला, शिक्षण बंद झालं उदय. अरे लेकरांच्या कागदपत्राची राख राखली जाते उदय, दप्तर वैके कागद पुढच्या वर्षासाठी कोडे ठेवलेले माती दबल्या गेले. हे सगळं कागदपत्रांपासून योजनेच्या लाभार्थ्यांचे कागद सगळं दाबल्या गेलं, मातीत राख झाले. सगळ्यांसोबत खेटा. अरे निसर्गात सोबत खेटू नका उदय, आणि निसर्ग नेहमी सगळ्यात सोबत असते. म्हणून आज पावसाचा कायदेशीर दृष्ट्या सांगताना उदय काही चिटिंग झाली. महापालिकेच्या आयुक्तांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की ते गायरान जमिनीवर मागासवर्गीयांची वस्ती आहे, रेसिडेन्शियल झोन करा. परंतु उद्या असं काय घडलं की प्रायोरिटी शांतीनगर, आंबेडकर नगरच्या लोकांना न देता कारखानदारांना देण्याएवढी काय अशी गरज होती? कोणती गरज होती? कायदा पब्लिक पर्पज म्हणत नाही. आणि उदय सामंत यांची एक रेकॉर्डिंग आहे, ती खरं तर आहे. खरं त्यांची हत्या होऊ नये, खरं त्यांना काही झालं तर प्रशासन जिम्मेदार राहील. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला, एखाद्या वेळेस यांना खरा तर सुद्धा त्या कडीवर नेतील बरं का, याची सुद्धा दक्षता घ्या. कडीवर म्हणलं कमाल समजलं की मालपाणी 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 कडीवर घेतात. राहू दे राहू दे राहू दे, कारण काम काढून घ्यायचं राहते, त्यातलं खरंच नाही. सांगायला ना सांगायचं काम हे ठोकर लागल्यानं माणूस कसं चालतोय. जब तक बाबा जी का नाम रहेगा, जब तक बाबा जी का नाम रहेगा। खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें, विज्ञापन देने के लिए संपर्क करें।